हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलेजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याची बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आपण प्रत्येक जणांच्या दारांमध्ये लक्ष्मीची पावलं बघतो. तर हे लक्ष्मीची पावले लावल्यानंतर आपल्या ज्या काही घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा तयार होते. तर आपल्याला लक्ष्मीची पावलं लावल्यानंतर आपल्या घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य लाभते. तर आता हे आपण म्हणजे बऱ्याच जणांच्या दारात पाहतो तो प्लास्टिकचे असतात, म्हणजे स्वस्तिक. आता आपण दिवाळीच्या वेळेस आणतो तेव्हा प्लास्टिकचे स्वस्तिक मिळतात, पावलं मिळतात. तर आपल्याला हे प्लास्टिकचे न लावता आपल्याला हे धातूचे पावलं लावायचे आहेत आणि ही धातूची पावलं लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते. आणि जे धातूची पावलं लावल्यामुळे हे काही खराब होत नाही. याच्यावरचं स्टिकर जे असतं प्लास्टिकचं याचं ते निघून जातं. पण हे धातूच्या पावलावर जे आहे, तर ह्यावर असे बऱ्याचपैकी चिन्ह आहेत, की जे हे चिन्हांनी सुद्धा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि आपल्या घराला सुरक्षा कवच तयार होते. तर ह्या म्हणजे धातूच्या पावलांवर कमळ, गदा, चक्र हे सगळे असे चिन्ह आहेत, की ह्या चिन्हांनी आपल्या घरामध्ये सुरक्षा कवच तयार होतं आणि लक्ष्मी माता आपल्याकडे आकर्षित होते. तर हे तुम्हाला हे पूजेच्या दुकानामध्ये कुठे मिळून जाईल किंवा नाहीतर आमच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला तिथं पण हे मिळून जातील धातूची पावले. हे पावले म्हणजे काही जास्त महाग पण नाही. आपल्या म्हणजे सहज सगळ्यांना परवडेल अशी धातूची पावलं आहेत. आणि जर आपल्याला कुठल्या वस्तूतून सकारात्मक ऊर्जा जर मिळत असेल, तर आपण तीच वस्तू आणून तीच लावली, तर आपल्या घरामध्ये सुद्धा सुख शांती आपल्याकडे म्हणजे सुख शांती ऐश्वर्य लाभतं. तर आपण जे प्लास्टिक आपण वर्ज्य करावे आता आणि इथून पुढे आपण धातूची पावलं जर लावली, तर नक्कीच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होईल. आणि ही पूजा समजा आपल्याला पावलं आणल्यानंतर तुम्हाला पहिले ते पावलं तामणात घेऊन त्याच्यावर अभिषेक करायचा आहे. पंचामृताने अभिषेक करा आणि नंतर आपलं चांगलं पाणी टाकून त्याला हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. लक्ष्मी मातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे, की "लक्ष्मी माते, माझ्या घरावर जे काही संकट, जे काही दोष लागलेले आहेत, ते निघून जाऊ दे." आणि लक्ष्मी म्हणजे जी काही आम्हाला पैशाची अडी-अडचण असेल, ती सुद्धा आपली निघून जाऊ दे अडी-अडचण. ही आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि सतत आपल्या घरामध्ये वास असावा, ही प्रार्थना करायची आहे. आपल्याला नमस्कार करायचा आहे, नतमस्तक व्हायचंय लक्ष्मीला आणि मग ती पावलं आपल्याला दोन्ही उंबऱ्याच्या बाजूला आपल्याला लावायची आहे. तर मधोमध सुद्धा लावायची नाही. कारण आपल्या जेणेकरून लहान मुलं असतील, आपला असं नकळत पाय पडू नये त्याच्यावर. म्हणून आपल्याला उंबऱ्याच्या दोन्ही बाजूला लावायचं आहे. आणि दोन्ही बाजूला आपल्याला लावल्यानंतर ते स्टिकर तुम्ही टिक फॉल्सनी लावू शकता कुठल्यानी, कारण पक्क बसतं त्यानी सुद्धा. वर्षभर तर त्या पावल्याला काहीच होत नाही. पण म्हणजे असं व्यवस्थित एका साइडला लावलंय म्हणजे आपला कधी नकळत पाय सुद्धा पडणार नाही आणि लक्ष्मी मातेचा अपमान सुद्धा होणार नाही. आणि आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जे आपण पावलं लावतो उंबऱ्याला, तर आपण जेव्हा हळदीचं लेपन करतो, तेव्हा आपल्याला ते पावलाचं आपल्याला पूजा करायची आहे. तेव्हा सुद्धा आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा, धूप-दीप ओवाळायचा आहे, फुलं अर्पण करायचं आहे. लक्ष्मी मातेचं आगमन होतं त्याच वेळेस आपल्याला ही पूजा करायची आहे. कारण ह्याने सुद्धा आपल्याकडे लक्ष्मी माता आकर्षित होत असते. पौर्णिमेला आपला हळदी लेपन तर आवश्यकच आहे आणि आपल्याला हे पावलं लावले ह्याची सुद्धा आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी पूजा करायची. आणि एरवी तुम्ही पावलं मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा कुठल्याही दिवशी आणून त्याची पूजा करून ते तुम्ही दारात लावायची आहे. कारण आपण ह्या दोन्ही तिन्ही वारी जर आणली आपल्या, तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य लाभतं. आणि जे काही घरामध्ये आपल्या नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाते. घरामध्ये जे काही किरकिर, भांडणं वगैरे असेल, हे सुद्धा लक्ष्मीच्या कृपेने सगळं निघून जाईल आणि घरात प्रसन्न वातावरण तयार होईल. आपल्या सगळे नातेसंबंध सुद्धा आपले चांगले व्हायला लागतील. घरामध्ये प्रसन्न वातावरण झालं, की खेळीमेळीचं वातावरण तयार होतं. कुठलीही अडी-अडचण राहत नाही आणि मुलांची जी काही प्रगती ती थांबलेली असेल, जे काही आपल्या घरामधली कुठले संकट येत असतील, ते सुद्धा निघून जातात आणि आपलं व्यवस्थित व्हायला लागतं. त्यामुळे लक्ष्मीचे हे पावलं आणून आपल्याला पौर्णिमेला पूजा करायची आहे आणि जेव्हा चिटकवतो तेव्हा आपल्या घरामध्ये आणून आपल्याला ताम्हणात त्याची अभिषेक करायचा आणि मगच आपल्या दारात लावायची आहे. पण फक्त एवढंच की मंगळवार, शुक्रवार तुम्ही कुठलाही मंगळवार, शुक्रवार करा. असं काहीच नाही की ह्या महिन्यातलाच मंगळवार पाहिजे, त्या ह्याच्यातला नाही. तुम्ही लक्ष्मीला आपल्याला पूजा करताना कुठल्याही तिथीचं हे नाही. मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा बघून तुम्ही फक्त हे लावू शकता. आणि याने आपल्या घरामधल्या ज्या काही अडी-अडचणी निघून जातील. तर तुम्ही हे छोटासा उपाय नक्की करून पहा. हे छोटा उपाय पण प्रभावी उपाय आहे. नक्की 100% आपल्या घरामध्ये बदल जाणवेल, सुख, शांती, ऐश्वर्य लाभेल. आणि जेव्हा आपल्या घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य लाभेल, तेव्हा आपल्या घरामधले जे काही संकट आहे ते निघून जातील. आणि हे पावलं तुम्ही तुमच्या व्यवसाय जिथं तुमचं दुकान वगैरे असेल, जिथं तुमचं काही कुठला व्यवसाय असेल, तर तिथल्या सुद्धा उंबऱ्याला तुम्ही हे 2 पावलं चिटकवू शकता.
दोन्हीकडे 2 पावलं लावायचे आहेत आपल्याला 2-2 पावलाचं हे आणि तिथं सुद्धा आपल्या लक्ष्मीची बरकता येईल. जिथं तुमचा व्यवसाय सुद्धा भरभराटीचा होईल. तर हे आपल्याला म्हणजे घरी पण लावायचंय. जिथं तुमचा व्यवसाय, दुकान तिथं पण लावू शकता. आणि हे साधा उपाय पण प्रभावी उपाय आहे, उच्च कोटीचा उपाय आहे. तुम्ही नक्की करून पहा. नक्की तुम्हाला यश येईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.